HMPV या व्हायरस बद्दल गेल्या 2-3 दिवसांमध्ये आपण सगळेजणच HMPV या व्हायरसमुळे मनातले असणाऱ्या शंका आणि त्याचबरोबर सार्वजनिक काळजी या सगळ्याच गोष्टीने थोडीशी आपण सगळेजण थोडेसे धास्तावलेलो आहोत। आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हा सर्वांना सूचित केलं की आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या दोन्ही मंत्र्यांनी याबद्दल सविस्तर अशा पद्धतीची एक प्रेस घ्यावी आणि सगळ्याच मीडियाला सुद्धा याबद्दलची वस्तुस्थिती सांगावी। खरं म्हणजे ज्याचा उल्लेख आदरणीय मुश्रीफ साहेबांनी केला की कोरोना सारख्या एका अत्यंत अशा अडचणीच्या विषाणूला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊन आपण सगळेजण खूप चांगल्या पद्धतीने आपली प्रतिकार शक्ती अधिक मजबूत केलेली आहे। त्यामुळे हा विषाणू जो आहे हा विषाणू आपल्यासाठी फारसा फारसा इतका गंभीर घेण्यासारखा नाही, परंतु तरीही काळजी घेणं, अत्यंत चांगल्या पद्धतीने पेशंट्सला सुद्धा योग्य पद्धतीच्या ट्रीटमेंट्स देणं यासाठी आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून केंद्र शासनाचे जे सगळे निर्देश असतील त्या सगळ्या निर्देशाला अनुसरून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय। बेंगलोरला एक पेशंट आढळला, बेंगलोरला पेशंट आढळल्यानंतर साहजिकच आपली अस्वस्थता वाढली। तामिळनाडूला पेशंट आढळला, परत आपण अस्वस्थ झालो। मगाशी म्हणजे सकाळपासून आपण सगळेजण नागपूरला झालेलं सुद्धा आयडेंटिफाय झालेल्या पेशंटनं सुद्धा आपण थोडे आणखीन अस्वस्थ झालो। पण माझी आपल्या सर्वांना विनंती अशी आहे की चीनमध्ये हा व्हायरस आला आणि त्यामुळे आपण सगळेजण अस्वस्थ झालो अशी सुरुवात आपण केली होती। आता बेंगलोरचा पेशंट असेल, नागपूरचा पेशंट असेल किंवा तामिळनाडूचा पेशंट काही चीनला गेलेला नव्हता। याचा अर्थ असा आहे की हा विषाणू पूर्वीपासूनच सगळीकडे जगभरामध्ये अस्तित्वात आहे, परंतु याचा जो काही धोका आहे तो खूप कमी आहे। विशेषतः मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की ICMR ज्यावेळेला भारतामध्ये फेब्रुवारी 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत संभाव्य HMPVच्या विषाणूंची 8052 नमुन्यांच्या चाचण्या केल्या होत्या। या सगळ्या चाचण्यांच्या मध्ये VRDL मध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये एकूण 172 पॉझिटिव्ह अशा पद्धतीच्या चाचण्या निघाल्या होत्या डिसेंबर 2024 मध्ये। हे सर्व प्रकरण सौम्य होते आणि त्याप्रमाणे याला कुठल्याही पेशंटला ऍडमिट न करता सुद्धा यातला कुठलाही पेशंट न दगावता सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने ते बरे झाले। तो हे सांगण्याचा उद्देश असाच आहे, हा आजार नवीन नाही आहे किंवा याच्यामुळे फार मोठा धोका होतो अशातला भाग नाही आहे। फक्त काळजी घेणं, सुरक्षित पद्धतीने त्याच्यावरती उपचार करणं आणि आपण सगळ्यांनी सुद्धा, माझी सर्व मीडियाला सुद्धा विनंती आहे की आपण सगळ्यांनी सुद्धा याबाबतची वस्तुस्थिती लोकांपर्यंत सांगूया। मग अशी मी काही टीव्हीवरती बघितलं, विलगीकरण करणार काय, कोरोना सारखी मास्क लावणार काय, अशा अनेक प्रश्नांना आपण सगळेजण आम्हाला विचारताय किंवा सगळ्या डॉक्टर्सने विचारताय, तिथल्या प्रशासकीय यंत्रणा विचारताय, परंतु या सगळ्या गोष्टींची आज आवश्यकता नाही। केंद्र शासनाचे जे निर्देश येतील ते निर्देश आणि आपल्या आरोग्य विभागाची आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची टीम आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने या विषाणूला सामोरं जाण्यासाठी आणि त्या सगळ्याचा एकूण सगळा होणारा जो काय भविष्य काळामध्ये धोका आहे तो रोखण्यासाठी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतोय। फक्त माझी मीडियाला विनंती इतकीच आहे, याची वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी सुद्धा लोकांना सांगणं गरजेचं आहे। विशेषतः एक कार्यकर्ता म्हणून मी ज्यावेळेला कोरोनाच्या पिरियडमध्ये काम करत होतो त्यावेळेला सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटत होतं की कोरोनाच्या भीतीनं फार पेशंटला आपण खूप मोठं गमावतो। असं होऊ नये, आपण सगळ्यांनी सुद्धा याच्यामध्ये तर भीती नाहीये, फक्त जिथं प्रतिकार शक्ती कमी असणारा एखादा पेशंट असेल, म्हणजे विशेषतः कॅन्सरचा पेशंट असेल, निमोनियाच्या आधारातला एखादा पेशंट असेल, तर त्याच्यामध्ये मात्र आपल्याला किंवा लहान मुलांच्यासाठी अधिक काळजी घेण्याचा गरजेचं आहे। तर ते घेण्यासाठी आपण सगळ्यांनी योग्य पद्धतीची माहिती प्रसारित करावी आणि ह्या आधारामध्ये असणारी वस्तुस्थिती सांगून आपल्या सर्व नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे काही काम केले जाते त्या कामाला सकारात्मक अशा पद्धतीचा प्रतिसाद द्यावा अशा पद्धतीची विनंती करतो। मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आदरणीय मुश्रीफ साहेब येत आहेत, राज्याच्या आमच्या सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री सन्माननीय मेघनाताई बोर्डीकर येत आहेत, आमचे सेक्रेटरी, नवीन सचिव आणि सहसचिव सर्व जर इथे उपस्थित आहेत। आपल्या सर्वांच्या वतीनं राज्य शासनाच्या वतीने ही विनंती जी केली गेली ही फक्त या प्रकरणातली वास्तविकता आपल्या सर्वांना समजावी यासाठी केलेली आहे। राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं संपूर्ण टीम याबद्दल कार्यरत आहे। योग्य ती SOP आपण डिक्लेअर करतोय आणि त्याप्रमाणे सर्वच्या सर्व लोक खाली सुद्धा त्याचा अधिक चांगल्या पद्धतीने अंमल करतील। आपल्याकडे सुदैवानं खूप चांगलं स्ट्रक्चर आहे की ज्या स्ट्रक्चरचा उपयोग केल्यानंतर निश्चितपणे प्रत्येक माणसाला योग्य त्या पद्धतीचं आवश्यक असणारं मार्गदर्शन देण्यासाठी खूप चांगली विंग आपल्याकडे जी तयार आहे त्या सगळ्या विंगचा उपयोग आपण करूया आणि या एकूण आजाराचा जो काही अनावश्यक आपण भीती बाळगतोय ती अनावश्यक भीती न बाळगता
जे पेशंट्स असतील त्यांना राईटली ट्रीट करण्यासाठी आपण सगळेजण काम करूया अशी मी विनंती आपण करतो. आंबेडकर साहेब आज प्रेझेंटेशन केलं तर त्यामुळे काय हॉस्पिटल यंत्रणा आहे त्यांना काय निर्णय देण्यात आले? आज जे प्रेझेंटेशन केलं त्याच्यामध्ये निर्देश काय दिले? एक मिनिट. शासकीय बेसिकली नागपूरच्या संदर्भात दोन प्रश्न आहेत की आजपर्यंत तुमच्या हेल्थ डिपार्टमेंट आणि डिरेक्टरने सांगितलं होतं आपल्याकडे काहीच परिस्थिती नाही. आज सडनली आलं जेव्हा आम्ही नागपूरमध्ये चौकशी केली तेव्हा असं सांगितलं की त्यांना ऑलरेडी 3 तारखेपासून हा आजार होता, ते हॉस्पिटलमध्ये गेले नाही, घरीच त्यांनी ट्रीटमेंट केली म्हणून हे झालं. यू मे करेक्ट द फॅक्ट्स त्यांनी जे सांगितलं तर आम्हाला तेच पाहिजे होतं. बेसिकली अशा पद्धतीने जर होत असेल तर राज्यामध्ये काल जसं डायरेक्टर म्हणाले यू आर गोइंग टू स्टेप अप द सर्व्हेलन्स, तर तो सर्व्हेलन्स चालू केला का आणि आतापर्यंत राज्यातल्या डिस्ट्रिक्ट मधली काय काय परिस्थिती आहे त्याचं आम्हाला मिळालं सर्टिफिकेट. माननीय मंत्री महोदय परवानगीने निपुण विनायक त्यांचे प्रश्न उपस्थित झाले आहे. याच्याबद्दल थोडासा खुलासा भारत सरकारच्या पातळीवर राज्य शासनाच्या पातळीवर कार्य केला जातोय ज्यांनी ते आपला प्रश्न क्लॅरिफाय होईल. पहिला मुद्दा लक्षात घेण्यासारखा हा आहे की श्वसन संसर्गाची वाढ झाली चीनमध्ये, इथून हे सगळं प्रकरण सुरू झालंय. याच्यावरती JMG असते जॉईंट मॉनिटरिंग ग्रुप केंद्र शासनामध्ये, त्यांनी बैठकीमध्ये ज्याच्यामध्ये सगळे तज्ञ असतात ICMR, एम्स दिल्ली, त्या सगळ्या तज्ञांनी याचं विश्लेषण करून सांगितलं की ही जी वाढ आहे ही अनैसर्गिक नाही. म्हणजे एव्हरी इयर हिवाळ्यामध्ये ही जी वाढ होतो आपल्याला रेस्पिरेटरी इलनेसेसची ती तशीच आहे. हा पहिला मुद्दा लक्षात घेण्यासारखा. दुसरा, जरी हे केसेस झाले ते कशामुळे झालेले असावे, ह्युमन मेटान्युमो व्हायरसचं नाव तर आता येतोय पण हे सगळे प्रकरण त्याच्यामुळे आहे असं नाही. इन्फ्लुएन्झाचा व्हायरस आहे, रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस नावाचा विषाणू आहे. असे वेगवेगळे विषाणू हिवाळ्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे